समस्त गोमांतकीय प्रेक्षकांच्या वतीने आज मी हितगुजच्या निमित्ताने अशा एका व्यक्तिमत्वाशी हितगुज करणार आहे. त्याचे सर्व तुम्ही साक्षी आहातच. पण या अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल 2 तासांमध्ये सर्व कार्यक्रमात सर्व मुद्दे आणणे किंवा सर्व चित्रपटांचा उल्लेख करणं तितकंसं शक्य नाहीये. म्हणजे यांच्या कारकिर्दीचा आढावा एवढा मोठा आहे की एखादा PhD चा जो प्रबंध आहे तो एखाद्या पोस्ट कार्डवर लिहिण्यासारखा आहे. तरीही सर्वप्रथम स्वागत गोव्यामध्ये आणि सर्व रसिकांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वप्रथम थोडा रिलॅक्स होतो सर, कारण तुमच्याबद्दल भरपूर ऐकून आहे, चांगलंच अर्थात. तुम्ही मला नर्वस करू नका. काय होतं, तुम्ही हसलात की का हसलात त्याचा विचार करायला लागतो आणि माझी प्रश्नावली कदाचित मग स्किप होऊ शकते. एनिवे सर, खूप छान दिसत आहे. नवीन हेअरस्टाईल एखाद्या नवीन चित्रपटावर येऊ घातलाय का? नाही, काही नाही. ऍक्च्युली एका सिनेमासाठी दाढी वाढवलेली. ओके. तो सिनेमा संपला आणि मग दुसरा सिनेमा सुरू झाला. दुसऱ्या सिनेमामध्ये खूप ऍक्टर्स आहेत. त्यांना घेऊन मी आमच्या हेअर स्टायलिस्टकडे गेलो. ओके. त्यांचे करता करता त्यांनी मला विचारलं, तुझं काय चालू? म्हटलं काही नाही, तुम्ही काहीतरी करू का डोक्यात? म्हटलं कर. तर हे केलं त्यांनी. बट एनिवेज खूप छान दिसतंय. चांगलं दिसणं काही ठीक आहे, पण फक्त एक आहे की पैसे खूप वाचलेत, कारण दाढी करायला लागत नाही, केस काढायला लागत. एक रबर बँडचा खर्च असतो, ते बांधला की निघालो. या आजचा जो संपूर्ण कार्यक्रम आहे त्याची सुरुवात मी तुमच्या बालपणापासून करणार आहे. तुमचा जन्म मुंबईतला 1958 मधला, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. तर आम्हाला हे माहिती नाहीये की लहानपणीचा महेश कसा होता. लहानपण माझं कसं आहे, तर म्हणजे कुठल्या संदर्भात आपण घेतो, परिस्थिती फार ग्रेट नव्हती, पण तरी आय एन्जॉय. म्हणजे मला माझ्या लहानपणीबद्दल आठवणी चांगल्याच आहेत. आजचं जे मी बालपण बघतो माझ्या मुलांचं किंवा इतर मुलांचं, माझं असं लक्षात आलं की त्यांचं बालपण हरवलंय. अँड द बिगेस्ट न्यूसन्स इज दिस, हा जो एक मोबाईल नावाची गोष्ट आली ना, त्यांनी खरंच म्हणजे एक आम्ही जे एन्जॉय केलं ते सगळं गेलंच. आम्ही कधी शाळेतनं घरी आलो, कधी दप्तर घरात टाकलं आणि बाहेर पडलोच व्हायचं. आता मुलं शाळेतनं घरी येतात आणि मग त्याच्यावरती चॅटिंग करतात त्याच मुलांबरोबर ज्यांच्याशी ते अख्खा दिवस वर्गात आहेत. त्याच्यात काय 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 असतं मला कळत नाही. म्हणजे आज घरात मी जे बघतो की प्रत्येक जण आपापल्या त्या मोबाईलमध्ये असतो. त्यामुळे आय हॅड अ ब्रिलियंट चाइल्डहुड. म्हणजे धमाल केली आम्ही आयुष्यात. आम्ही वडाळ्यात राहायचो, तिकडे बैठी घर होती. आज सोसायटीमध्ये गेलो आपण, बिल्डिंगमध्ये गेलो, त्यामुळे तो एक कॉन्टॅक्ट गेला. त्यावेळेला प्रत्येकाचं असं कोणतरी बाजूला येऊन पटकन असं खिडकीतनं थोडासा पडदा खाली करून काय रे काय चाललं म्हणायचं. आता ते शक्य होत नाही, कारण बैठं असल्यामुळे कोणी कुठेही, म्हणजे त्या खिडक्या अशा सगळीकडे असायच्या आणि त्या खिडक्यांमधनं काय म्हणणं, आमच्याकडे एक बटन असेल तर त्यांना तिथून पार्सल जायचं, तिकडून त्यांच्याकडे चिकन असेल तर तिथून यायचं. म्हणजे इन जनरल म्हणजे मला आता कधी कधी आश्चर्य वाटतं. मी माझ्या मुलांना सांगतो, म्हणतात कसं शक्य आहे. मी आता आमच्या ते पाठी एक सावंत नावाची फॅमिली राहायची, त्यांच्याकडे संडेला काय केलं की त्यांनी एक वाटीत न देते. त्या वाटीत का द्यायचं मला अजूनही कळत नाही, पण ती एक फिलिंग ती खूप ग्रेट होती. आमच्याकडनं एक वाटी सामान त्यांच्याकडे जायचं, पण ते एका वाटीत सगळेजण खाऊ शकत नाही, पण एक ती भावना खूप हे होती. तो जो एक क्लोजनेस होता, तसाच क्लोजनेस म्हणजे मित्रांमध्ये पण होता. पण आम्ही शेवटी मग घरचे येऊन फरफडत न्यायचे नाहीत, आम्ही कायम एकत्रच असायचो. खेळ हा खूप, एक तर माझी शाळा खेळाला खूप प्राधान्य देत होती. आमची शाळा होती डॉन बॉस्को आणि तिथे स्पोर्ट्सला खूपच त्यांनी प्रोत्साहन दिलेलं. आमची शाळा 9 वाजता सुरू व्हायची, पण आम्ही सगळे 7 वाजता शाळेत जायचो खेळासाठी. हो. म्हणजे बाय द टाइम क्लासरूममध्ये बसायचो, आमचे सगळे पांढरी शर्ट आणि ब्लू पॅन्ट होती. तो पांढरा शर्ट ओळखू यायचा नाही, बट स्कूल इज टू एनकरेज इट. म्हणजे मला ते त्याचा आनंद का वाटतो, स्कूल इज टू एनकरेज इट. समवेअर एक फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आज,
मुलांमध्ये. आणि बाकी काही फार सिनेमाचा शौक नव्हता, फार सिनेमे लागायचे पण नाहीत त्यावेळेला. टेलिव्हिजन तर नव्हताच, म्हणजे बाय द टाईम मी टेलिव्हिजन आलं तर मी 14 वर्ष, तोपर्यंत काही टेलिव्हिजनच नव्हता. तो पण टेलिव्हिजन संध्याकाळी असायचा 7 ते 10 वाजेपर्यंत असायचं. आणि त्यातले अर्धे कार्यक्रम डिस्गस्टिंग असायचे. त्यामुळे मग काय बघणार मी त्यात. एक मला आठवण अशी झाली तर फक्त छायागीत आणि ते काहीतरी फुल केले गुलशन बरोबर. बस, बाकी कार्यक्रम सगळेच आमची माती आमची माणसं कामगार विश्व हे काय बघण्यात काही पॉईंट नव्हतं. पण त्यामुळे टेलिव्हिजनचं पण हे नव्हतं. क्रिकेटची मॅच असेल तर मात्र खूप बांधे व्हायचे, कारण कॉलनीत आमच्या 52 खोल्या होत्या. त्यावेळेला टेलिव्हिजन वॉज अ लक्झरी, हो, एखादा नेसेसिटी आहे. तर ज्यांच्याकडे टेलिव्हिजन आहे त्यांची वाट लागायची, म्हणजे त्यांच्या घरात संपूर्ण त्यांच्या घराला माकडं लागायची ना तशी माणसं लागलेली असायची. म्हणजे अक्षय ते पाठी त्यांच्याकडे अशी जाळी होती गॅलरीला, तो कुठून तरी कोपऱ्यात त्या जाळी तशी बोटं घालून सगळी अशी टी व्ही बघत असायची. पण मजा होती, गंमत होती, त्यात थोडक्यात आनंद होता. आमचं तसं कॉलनी खूप सुंदर होती, मध्ये गार्डन होतं जिथे आम्ही क्रिकेट खेळायचो आणि कधी कधी झोपायचो पण, नॉर्मली विंटरमध्ये, कारण ते सगळेच मित्रांना लाईनीत. मग सकाळी ते ऊन आलं की असं इथून चादर घ्या तिथून चादर घ्या करत शेवटी ते, पण ती गंमत राहिली नाही आता. म्हणजे आय सी की म्हणजे आमच्याकडे काही मे बी मटेरियल बेनिफिट्स नव्हते त्यावेळेला, पण ह्या छोट्या गोष्टीतला आनंद खूप मोठा होता. आणि फिनॉमिनल, म्हणजे कधी तर ते गाणं म्हणणं कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन. आज मी बघतो तुम्ही, मला आज तो काहीतरी आमचा मुलगा बे ब्लेड खेळायचा, तर मी म्हटलं हे काय, मी याच्यात त्याची काही स्किल नाही. तर म्हणून मी मुंबईत कुठे भवराच मिळेल ना मला जरा शोधायला, मग मी कुठेतरी शोधून मग पुण्यात मला मिळाला भवरा. तो आणला, मग त्याला फिरवून दाखवलं खूप कौतुकाने, आणि त्याने माझ्याकडे असा एक केविलवाणा लुक दिला की हे असताना सोपं हे का करतोय तू. ऑटोमॅटिक झालं. मी आज गोट्या बिट्या तर जाऊच दिला. गोट्या मी एवढ्या खेळायचो, मला अजूनही आठवतं की पॅन्ट खाली यायची, अशी खिशात गोट्या जायच्या, कारण त्या गोट्यांच्या वजनाने पॅन्ट खाली सरकायची. पण आता काही राहिलेलं नाही. दॅट इज सो शॉकिंग. म्हणजे मला म्हणजे आय जस्ट होप इट कम्स बॅक अगेन समटाईम. पीपल गेट टायर्ड ऑफ दिस. ते आपण टेलिव्हिजनला इडियट बॉक्स म्हणायचो. दिस इज अ डिस्गस्टिंग इक्विपमेंट. त्याच्यापेक्षा डेंजर होतो. म्हणजे थोडक्यात मातीला विसरलेली आहेत आताची पिढी. मातीला नाही, मे बी बिकॉज सगळं सोपं झालं ना. सोपं झालं. म्हणजे आता मला परवा माझी बायको म्हणत होती की काय माझी मुलगी किती हुशार आहे, सगळ्या गोष्टी येतात. म्हटलं आम्हाला नव्हतं गुगल. बरोबर आहे, आम्ही पण तेवढेच हुशार होतो. काही झालं की पटकन गुगलमध्ये त्यात काय ऐकू काय म्हणजे काय. इनफॅक्ट त्यावेळेला म्हणजे लोक अभ्यास करून ते लक्षात ठेवायचे. आता काही नाही, इझी झालं, खूप इझी झालं. पण सर मला सांगा, मग ह्या नाटकाची किंवा अभिनयाची आवड तुम्हाला कधी निर्माण झाली? मला वाटतं समजा मी कॉलेजचं पहिलं वर्ष SSC पास झालो होतो. ॲज कॉलनीचं एक कल्चर असेल, आय डोंट नो सगळ्या कॉलनीत असतं, तिथे पण कॉलनीत असतील तर असेल, त्यावेळी असेल. मग एक सत्यनारायणाची महापूजा असायची वर्षात. कॉलनी करायची सगळ्यांकडनं वर्गणी काढून, बाजूबाजूच्या दुकानवाल्यांकडनं, आणि मग एक पूजा आणि मग एक सिनेमा, असा हा एक कार्यक्रम असायचा. तसं आमच्याही कॉलनीत होता. त्यावेळी तुम्ही काही नाही आम्ही काही करायचो, सिनेमात दाखवायचो. तर आमच्या कॉलनीत ते त्यावेळेला एक ग्रस्त होते सुधाकर जोशी नावाचे. ते रेल्वेत कामाला होते, आणि ते रेल्वेची काहीतरी ती त्यांची इंटर रेल्वेजमध्ये काय नाटकं बिटकं करायची कॉम्पिटिशन. तर त्यांनी एकदम अशी एका वर्षी मीटिंग झाली. त्यांनी सगळ्या सिनियर सिटीजन्सना बोलवलं, म्हणजे आमच्या वडिलांना. तर त्यांना सांगितलं की हे पिक्चर बंद करा. त्याच वेळेला आम्ही ठरवलं की सुधाकर जोशीला कधीतरी मारायचं पकडून. पण त्यांनी सांगितलं की त्याचं म्हणणं खरं होतं, पण त्यावेळेला आम्हाला ते पटत नव्हतं. की अजून साईडला एक झोपडपट्टी होती, पिक्चर दाखवलं की अर्ध झोपडपट्टी तिकडे असायचं पिक्चर वगैरे. ते म्हणजे त्यांना दाखवायला आपण का करतोय, पिक्चर नको ठेवूया, आपण सांस्कृतिक कार्यक्रम करूया, काय करूया तर नाटक करूया लोकांना घेऊन, ह्याच मुलांना घेऊन. तुम्ही मला म्हणजे मारायचं असं ठरलेलं सुधाकर जोशीला. पण बरं सगळ्यांनी हो म्हटलं, आमच्या वडिलांनी सगळं हो म्हटल्यावर आम्हाला काही करता येईना. तर आमच्या कॉलनीचीच एक व्यायामशाळा होती,
तिथे रिहर्सल करायची ठरली. एवढीशी जागा होती की अगदीच म्हणजे, पण तरी आम्ही करायचो रिहर्सल. पण आफ्टर द फर्स्ट वीक स्टार्टेड एन्जॉयिंग इट, नॉट बिकॉज आम्हाला काही नाटकं बिटकत इंटरेस्ट आला अचानक, काही नाही झालं. बेसिकली रात्री 12 वाजेपर्यंत राहते. कर्फ्यू उठला घरचा. म्हणजे आधी 9ला कर्फ्यू लागायचा ना की चला घरी, तो कर्फ्यू उठला. कारण मग आम्ही सांगतो तुम्हीच सांगितलं नाटकं करा. बरोबर. रिहर्सल सुधाकर जोशी देणार रात्री कामावरून 8, 8:30 वाजता, तेव्हा रिहर्सल सुरू. मग आमचे ते उपाध्याय रात्रीचे आम्हाला टाइमपास मजा वाटायला लागली. हळूहळू वी स्टार्टेड एन्जॉईंग द होल प्रोसेस. एक तर त्यावेळेला मी इथे आता कसं झालंय ना की बॉय अँड गर्ल हे खूप सोपं झालंय फोनवर करणं. हे तिथे मुवमेंट शोधायला लागायचे. कधीतरी एखाद्या मुलीवर टाइमपास करायचा, पुढे झाडाकडे जाऊन बोलायचं. इथे रिहर्सलमुळे कम्प्लीट परमिशनच मिळालेली. तिथे पण खूप प्रेम प्रकरणं बनायची त्या नाटकाच्या रिहर्सलमध्ये सहज. हो, तर ते झालं. वी स्टार्टेड एन्जॉईंग द होल बिट. आणि पहिली एकांकिका झाली आमची. म्हणजे आज वेन आय लुक बॅक ॲट इट, त्यावेळेला वी एन्जॉयड. त्यावेळेला आम्हाला वाटलं खूप चांगलं केलं, पण मला माहिती होतं सगळं भीषण होतं ते. पण वी एन्जॉयड. आम्ही खूप एक काहीतरी केल्याचं, म्हणजे खरंच त्यावेळेला आम्ही सुधाकर जोशीचे आभार मानले. कारण त्यांनी आम्हाला एक अचिव्हमेंटचं फिलिंग दिलं. सिनेमा दाखवण्याच्यात काही अचिव्हमेंट होते, हे आमचं अचिव्हमेंट होतं. ते चांगलं नाटक, वाईट नाटक, काही असू दे, पण ॲटलिस्ट वी फेल्ट वी डिड समथिंग. आणि त्याच दरम्यान ना आमच्या घराच्या, माझं घर आणि घराच्या बाजूला होतं जयदेव हतंगडीचं घर होतं. वडाची जागा खूप छान होती. प्रत्येकाला समोर एक बगीचा होता. भर बेठे असलं तरी एव्हरी हाऊस हॅड इट्स ओन गार्डन. तर जयदेव हतंगडीच्या आईचं आणि माझ्या आईचं कायम भांडण व्हायचं. कारण जयदेव हतंगडीचा बाग आमच्या बेडरूमच्या पाठी होती, बेडरूमच्या आणि किचनच्या बाजूलाच लागून. आणि म्युन्सिपाल्टी जसा रूल होता की खिडकीच्या पाठून असे 6 फूट जागा ठेवावी. यांनी काही ठेवली नव्हती. त्यांची झाडं आमच्या आतमध्ये यायची घरात. मग आम्ही कंप्लेंट करायचो, मग ते चिडायचे. असे ते होतं. पण त्यावेळेला मला वाटतं ते, बट इट वॉज अ न्यूज. आम्ही त्यांना सांगितलं झाडं तरी तोडा. पण त्याच दरम्यान जयदेव हतंगडी कुठेतरी NSD ला गेला. आता आम्हाला माहिती आहे NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. त्यावेळेला NSD आणि LSD असं राईम होतं, पण आम्हाला वाटलेलं हा ड्रग ॲडिक्ट झाला कॉलेज. सगळ्यांनाच वाटलं की जयदेव, म्हणजे सगळे, म्हणजे नॉट जस्ट अस, इव्हन द सिनियर्स फेल्ट की कसं हतंगडी काकांनी मुलाला असं वाया जाऊ दिलं. तर तो NSD ला होता. नोबडी न्यू व्हॉट इट डिड देअर. पण ड्रामापासून आम्ही लांब असले, त्यामुळे काही माहिती नाही. मग तो तिथून NSD करून आला आणि बरं माझ्या बेडरूममध्ये बसलो किंवा किचनमध्ये बसलो, त्याचं घरच दिसायचं समोर डायरेक्ट. आणि त्याच्याकडे अशी विचित्र माणसं यायची. आम्ही घाबरलोच. म्हटलं बरं हे सिनेमा आणि नाटकं करणार. आपलं इमेज असतं की जॉय मुखर्जी, विश्वजीत, अशी काही अशी लोक सिनेमा नाटक करतात ना. इथे म्हणजे भीषण. म्हणजे एकदा मला ओमपुरी दिसलं, मी घाबरलेलो. आणि आता ओमपुरी दिलं असं आहे, त्यावेळेला असा बारीक होता आणि भीषणच दिसायचं. आणि मी सुचे की ही का लोक आली तिथे. नसिरुद्दीन शाह, ओमपुरी, ही सगळी त्याच्याकडे रेग्युलर यायची ही लोक. आणि आम्ही हसायचो की ह्यांना काही कळत नाही का सिनेमा, ह्यांना कोण घेणार आहे. आणि मग जयदेवनी रोहिणी हतंगडीशी लग्न केलं. ते काही कळे ना त्यांचं तिकडे शूटिंग झाली कुठली तरी. पण आपण नॉर्मली शूटिंग बघतो तसं नव्हतं. ह्यांनी घरातच काहीतरी असं शूटिंग चालू होतं. आणि देन सडनली व्हॉट चेंज इट ते सांगतो. जयदेवचं त्यावेळेला वर्कशॉप चालू आहे. आविष्कार नावाची एक संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे मुंबईतली. म्हणजे खूप लोकांना घडवलं त्या संस्थेने. आविष्कारमध्ये जयदेव वर्षाला वर्कशॉप घ्यायचा, वर्षात एकदा. जयदेव मास्तर चांगला होता, तो वर्कशॉप घ्यायचा. ती ठीक आहे वर्कशॉप घेतो. आणि सडनली मी नाटकात यायला का सिनेमात यायला कारणीभूत मला वाटतं बहुतेक रिचर्ड ॲटनबरो असावा. कारण आउट ऑफ द ब्लू रोहिणी हतंगडी वॉज कास्ट एज कस्तुरबा गांधी. आणि सडनली आमची छोटीशी कॉलनी जी होती ती इंडियाच्या मॅपवरच आली स्ट्रेट. ती रोहिणी हतंगडी इथे राहते. बरं माझ्या बाजूलाच. त्यामुळे शाळेत बिळेत तर मी अशी कॉलर करून फिरायचो.